क्रांती, शांती, धैर्य आणि संयमाचं प्रतीक अहिल्याबाई होळकर आणि ज्या स्त्रियांनी इतिहास घडवला त्या तारा राणी, येसुराणी या सर्वांना मी सर्वप्रथम वंदन करतो. आणि आजच्या जागतिक महिला दिनानिमित्त सर्व महिलांना, मुलींना मी या ठिकाणी हार्दिक शुभेच्छा देतो. आणि त्याचबरोबर या प्रियदर्शनी प्राथमिक विद्यालय या शाळेच्या वतीनं ज्या आदर्श मातांचा या ठिकाणी सत्कार केला त्या सर्व आदर्श मातांना या ठिकाणी प्रणाम करतो. आणि या शाळेमध्ये शाळा लहान आणि उपक्रम महान असा अत्यंत चांगला कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला. त्याबद्दल या शाळेचे मुख्याध्यापक मोरे सर, त्यांचे सर्व सहकारी यांचं देखील अभिनंदन करतो. कारण हा कार्यक्रम चालू असताना सरांच्या डोळ्यामध्ये दोनदा अश्रू आले. ते अश्रू सांगतात की त्यांचं कर्तृत्व काय आहे आणि या शाळेच्या प्रती त्यांचा जिव्हाळा किती आहे. मुलांनो, तुम्ही खरोखर नशीबवान आहात. कारण आयुष्यामध्ये तुम्हाला काही जरी मिळालं नाही तरी दोन गोष्टी मिळणं हे याच्यासाठी फार मोठं नशीब लागतं. आणि ते म्हणजे सगळ्यात अगोदर आपल्याला चांगले आईवडील लाभणं आणि दुसरं असतं की आपल्या आयुष्यामध्ये चांगले शिक्षक असणं. ज्या मुलांना या दोन गोष्टी मिळतात ती मुलं आयुष्यामध्ये नक्कीच यशस्वी होतात. आजचा सर्व एकंदर कार्यक्रम जर पाहिला तर मी फार काही सांगणार नाही, परंतु या सर्व कार्यक्रमाचा एकच सार आहे की ज्यांच्या आयुष्यामध्ये संघर्ष आहे त्यांच्या आयुष्यामध्ये यश हे नक्कीच आहे. हे आजच्या कार्यक्रमाचा सार आहे. कारण सर जेव्हा सांगत होते तेव्हा या ठिकाणी ज्यांचा सत्कार झाला त्या सौ नीलावतीताई वाघमारे यांच्या आयुष्यातला संघर्ष त्यांनी सांगितला. आणि हा संघर्ष सांगत असताना त्यांच्या डोळ्यामध्ये अश्रू आले. म्हणजे सांगणाऱ्याच्या डोळ्यामध्ये जर अश्रू येत असतील तर त्या व्यक्तीनं त्याच्या आयुष्यामध्ये किती संघर्ष केलेला असेल हे आपल्याला या ठिकाणी विदित होतं. म्हणून वाघमारेताई यांचं देखील या आजच्या महिला दिनाच्या वतीनं मी त्यांचं अभिनंदन करतो. त्या या ठिकाणी आल्या. त्याचबरोबर या ठिकाणी ज्यांचा सत्कार झाला त्या 91 वर्षाच्या, म्हणजे एवढ्या अधिक वय होऊन देखील आज त्या सगळ्यात अगोदर या ठिकाणी तरातरात चालत आल्या. आपण सगळ्या मुलांनी त्यांच्यावरती पुष्पवृष्टी केली की त्यांच्या आयुष्याचं खरं अर्थानं आज सार्थक झालं. त्यांचा आज आपण या ठिकाणी सत्कार केला. एवढ्या वयोवृद्ध ज्येष्ठ व्यक्तीला तुम्ही या ठिकाणी सन्मानित केलं. त्याचबरोबर ज्यांनी आपली मुलं घडवली त्या संगीताताई सानप, जाधवताई, आणि सगळ्यात महत्त्वाचं की सरांनी या ठिकाणी आपल्यासमोर आपले आईवडील देखील, त्यांच्या आईचा देखील या ठिकाणी सत्कार केला. की त्यांनी सांगितलं की आजही आमचं कुटुंब एकत्र कुटुंब आहे. बरोबर आहे ना. आणि त्यांच्या वडिलांचं वय आज 70 आहे. आज 70 वर्ष वय झालेलं आहे. पोलीस अधिकारी म्हणून ते निवृत्त झालेले आहे. कारण गाडीमध्ये आम्ही सगळे सोबत होतो आणि ते सोबत असताना वडील कसे असावेत, आई कशी असावी, मुलाचं आणि आईवडिलांचं एकमेकाप्रती बॉन्डिंग कसं असावं सरांनी उल्लेख केला की नातं कसं असावं. तर ती एक जाणीव झाली. या सगळ्या गोष्टीचा संयोग आज या ठिकाणी आणला. म्हणून आपल्या शाळेचे आणि तुम्हा सर्व सहकारी, त्यांच्या सहकाऱ्यांचे, शिक्षकांचे मी प्रथम या ठिकाणी अभिनंदन करतो. आणि मित्रांनो, मागील 1.5 तासापासून हा कार्यक्रम चालू आहे. मला कल्पना आहे की मुलांना भूक लागलेली असेल, त्यांची इच्छा आणि अपेक्षा या ठिकाणी बसण्याची नाही, परंतु तरीसुद्धा काही पुढच्या एक अर्धा तास 15 मिनिटच मी जास्त तुमच्यासाठी मोजकं बोलणार आहे. आणि त्याचबरोबर या ठिकाणी त्यांच्या ज्या आया आहेत त्या या ठिकाणी बसलेल्या आहेत की सरांनी या ठिकाणी एक क्लिप ऐकवली तुमच्यासाठी. आणि सरांनी काय सांगितलं की आपल्या मुलांना काय घडवायचंय त्याची रोजवणूक आज झाली पाहिजे. अगदी खरं आहे की तुम्हाला जर तुमची मुलं घडवायची असतील आणि त्या मुलामध्ये तुम्हाला जर पुढचं यश पाहायचं असेल
तर त्यांची रुजवणूक आजच झाली पाहिजे. तुमचा मुलगा काय होणार आहे हे त्याच्या 16व्या वर्षाच्या आत तुम्हाला त्याच्या एकूण वर्तनातून त्याच्या अभ्यासातून तुम्हाला दिसून येतं. परंतु आज काय झालेलं आहे माहिती का, की आपण 10वी 12वी झाल्यानंतर मुलांकडून अपेक्षा करतो की त्यांनी हे झालं पाहिजे. खरं तर तो काळ गेलेला असतो आणि आपल्याला आपला मुलगा काय घडवायचा आहे ह्या 4थी 5वीच्या आत कळायला पाहिजे. आणि तसे संस्कार आपण मातांनी केले पाहिजे. कारण मुलांची संगोपन करणारी आणि संस्कार करणारी ही माता असते, त्याची आई असते. म्हणून आई कशी आहे याच्यावरती फार गोष्टी अवलंबून आहेत. जर मी सुरुवातीला उल्लेख केला की जिजाऊंनी अगोदर त्यांच्या मनात ठरवलं की आपल्या मुलाला काय घडवायचे आणि मुलाकडून काय करून घ्यायचे हे तर तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे. मी फार काही त्याच्यावरची ती भाष्य करणार नाही. परंतु त्या दृष्टीने तुमच्या मुलांवरती तुम्ही संस्कार केले पाहिजेत. आणि दुसरी गोष्ट सरांनी सांगितली की आजच्या कंडिशनमध्ये मोबाईलचं फार फॅड झालेलं आहे. म्हणजे मुलं तर मोबाईल पाहतातच, त्याचबरोबर त्यांच्या पालक आणि आई या देखील म्हणजे मोबाईलच्या आहारी गेलेल्या आहेत. परंतु परवा दिवशीच्याच पेपरमध्ये एक संशोधन आलेले पहा आणि तो संशोधन निबंध एका डॉक्टरनं सादर केलेला आहे. त्यांचं म्हणणं असं आहे की अति मोबाईल बघितल्यानंतर काय होतं माहिती का, डिम्नोशिया नावाचा आजार आहे की जो आपल्या मेंदूमध्ये निर्माण होतो. तर त्या आजाराचं लक्षण असं आहे की आपली स्मृती हळूहळू गायब होतात. म्हणजे जे आपण 70-80 वर्षानंतर आपल्या मेंदूवरती जी प्रक्रिया सुरू व्हायला होते ते आपण म्हणतो की वय झाले आता विसरलं असेल त्यांचं. परंतु मोबाईलच्या अतिवापरामुळे आपला मेंदू अकार्यक्षम होतो आणि आपण विसरभोळे होतो. जर तुमच्या मुलांच्या हातामध्ये या वयामध्ये जर मोबाईल आला तर तुमच्या मुलांची स्मरणशक्ती कमी होते आणि जर त्यांची स्मरणशक्ती कमी झाली तर त्यांनी किती जरी अभ्यास केला, त्यांनी किती जरी प्रयत्न केले, त्यांनी किती जरी कष्ट केले तर हे निरर्थक आहे. हे सगळ्यात अगोदर या ठिकाणी मला सांगायचं आहे. मुलांनो, तुम्ही गडबड जास्त करू नका. सरांनी माझा परिचय करून दिला की निसर्गप्रेमी आहेत, लेखक आहेत आणि विशेष म्हणजे निसर्गाचं देणं यापूर्वीच तुमच्याकडं ते पुस्तक पोहोचलेलं आहे. माझा तुम्हाला प्रश्न आहे की त्यामध्ये तुम्ही किती मुलांनी ते वाचलेलं आहे? किती मुलांनी वाचलं निसर्गाचं देणं? एक जणांनी वाचलं? नाही वाचलं? नसेल वाचलं तर आपल्या शाळेमध्ये ते पुस्तक आहे, ते वाचा. त्याच्यामध्ये निसर्गाच्या गोष्टी आहेत. निसर्गासाठी आपण काय केलं पाहिजे आणि निसर्ग आपल्यावरती काय संस्कार करतो. कारण आपल्या आईवडिला इतका संस्कार करणारा निसर्ग असतो, परंतु आपल्याला तो जाणवत नाही. प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे तो आपल्यावरती संस्कार करत असतो. तर तो संस्कार कसा करतो तर ते मी तुम्हाला एका गोष्टीतून सांगणार आहे. गोष्ट ऐकायची ना तुम्हाला? गोष्ट ऐकायची का? मग शांत बसा. गोष्ट संपली की तुमची सुटका. आता गोष्ट अशी आहे की जी त्या पुस्तकामध्ये नाही. ऐकायची ना गोष्ट? की त्या पुस्तकामध्ये ज्या काही गोष्टी लिहिलेल्या आहेत, कथा लिहिलेल्या आहेत, त्या अनुभवातून लिहिलेल्या आहेत की पूर्वीचा काळ कसा होता आणि आताचा काळ कसा आहे. म्हणजे पूर्वी समाज आपल्यावरती संस्कार करायचा. आईवडिलांना संस्कार करायची गरज नव्हती. आपल्या आजूबाजूची परिस्थिती, आपल्या आजूबाजूची लोक याच्यातून आपण घडत जायचो. बरोबर का? पूर्वी काय असायचं की सामुदायिक कार्यक्रम असायचे, मग सप्ताह असायचा, गावचा भंडारा असायचा. बरोबर आहे. आणि त्या भंडाऱ्यामधून तिथं जे काही वयस्कर माणसं असायची त्यांच्या गोष्टी ऐकून लहान पोरं घडायची. आता अशी जी गोष्ट आहे, नीट ऐका बरं का, की देव नावाची गोष्ट. देव कोणाला माहिती आहे का? बरं, देव ऐकलेला आहे का? देव नावाचा शब्द तुम्ही ऐकलाय का? आहे. बरं, देव कसा असतो हे तुम्ही कधी पाहिलाय का? पाहिलाय का? नाही. बरं, देव पाहण्याची तुमची इच्छा आहे का? बरं, देव पाहायला सगळ्यांना आवडेल. बरोबर आहे का नाही? मग मी आता तुम्हाला देव दाखवतो.